नमो भगवते वासुदेवाय नमहा। अधिक महिना सुरू आहे आणि या अधिक महिन्याच्या अनुषंगाने आपण सेवा करतोय श्री भगवान श्री हरी विष्णूजी। पुरुषोत्तम मास ज्याला म्हणतात, पुरुषोत्तम अर्थातच नारायणांच्या नावाने सुरू होणारा हा महिना आणि या महिन्याच्या अनुषंगाने आपण ज्या काही सेवा करतो त्या सेवा थेट भगवान नारायणांपर्यंत पोहोचल्या जातात। नारायणांची सेवा अर्थातच आपलं पालन पोषण करणाऱ्या दैवताची सेवा असं सुद्धा आपण म्हणू शकतो आणि म्हणूनच आपण आपल्या भौतिक सुखांच्या प्राप्तीसाठी नारायणांची सेवा करत असतो। त्यातच या अधिक महिन्याला संपायला काही दिवस शिल्लक आहेत, तर या काही दिवसात तुम्हाला जर कुठल्याही प्रकारची सेवा करायला जमलं नसेल तर आपण या राहिलेल्या एक अत्यंत महत्त्वाच्या तिथीवर सेवा केल्याने सुद्धा तुम्हाला तुमच्या जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी अतिशय फायदा होऊ शकतो। तर मग कुठली सेवा करावी, कुठला आहे तो महत्त्वाचा दिवस, तर या दिवशी आपण जी काही सेवा करणार आहोत ती सेवा थेट तुमच्या पितरांपर्यंत पोहोचणार आहे। अशा या पितृ सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजेच अमावस्या तिथी। या अधिक महिन्याच्या अमावस्या तिथीला दर्श अमावस्या असेही म्हटले जाते आणि योगायोगाने ही अमावस्या तिथी आलेली आहे ती सोमवारी दिनांक 15 जून या दिवशी। मग त्या अनुषंगाने कुठली सेवा कशा पद्धतीने करावी, ही सेवा केल्याने कुठले लाभ होणार आहेत, या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो, या व्हिडिओच्या माध्यमातून पितृतृप्तीसाठी, पितरांच्या मुक्ततेसाठी, पितरांच्या आशीर्वादासाठी कुठल्या सेवा कराव्यात तर त्या सेवा जाणून सुद्धा घेऊया। मग त्यासाठी या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओसुद्धा पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। दिनांक 14 जून आणि 15 जून 2026 रोजी आहे अमावस्या तिथी। मग ही अमावस्या तिथी जिला प्रारंभ होणार आहे 14 जून रोजी दुपारी 12:20 आणि या तिथीची समाप्ती असणार आहे 15 जून रोजी सकाळी 8:24। तर मग या अमावस्या तिथीवर आपण जी काही सेवा करणार आहोत ती सेवा कधी करावी हाही मोठा प्रश्न उभा राहतो। 14 तारखेला दुपारपासून जरी अमावस्या तिथीला सुरुवात होणार असेल तरी सुद्धा उदय तिथीच्या अनुषंगाने जी आपण तिथी साजरी करतो किंवा कुठल्याही प्रकारचे उत्सव साजरे करतो किंवा कुठल्याही प्रकारच्या पूजा अर्चना करतो त्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते ती तिथी अर्थातच उदय तिथी जी आहे 15 जून या दिवशी आणि ती योगायोगाने सोमवार असल्या कारणामुळे सोमवती अमावस्या ही असणार आहे आणि सोमवती अमावस्येचं महत्त्व अधिकच आहे। दर्श अमावस्येला जी काही सेवा केली जाते ती सेवा अर्थातच पितरांची सेवा, ज्यामुळे आपल्याला प्रगतीपथावर जाण्यात ज्या काही अडचणी निर्माण होतात या सगळ्या अडचणींवर मात करण्याचं सामर्थ्य मिळतं। दर्श अमावस्येला पितृतृप्तीसाठी, पितरांच्या ऋणातून मुक्ततेसाठी काही सेवा केल्या जातात। दर्श अमावस्येला केल्या जाणाऱ्या सेवांपासून आपल्याला जीवनातील अडचणी दूर होण्यास मदत होते, त्याचबरोबर पितृतृप्तीसाठीही मदत होते व त्याचबरोबर पितृऋणातून मुक्तता सुद्धा होते। जीवन जगत असताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो। कधी कधी अनेक प्रकारच्या सेवा उपासना करूनही, दानधर्म करूनही, होम हवन करूनही कुठल्याही प्रकारचा लाभ होत नाही। मग अशा वेळेस जेव्हा आपल्या जीवनात तरीही अडचणी येतात मग आपल्याला सहजच वाटते की या सगळ्या सेवांमधून सेवा करूनही आपल्या जीवनातील अडचणी या काही संपलेल्या नाही। तर अशा वेळेस सगळ्यात महत्त्वाचं कारण समोर येतं ते म्हणजेच पितृदोष। मग ह्या पितृदोषातून मुक्ततेसाठी ज्या काही सेवा केल्या जातात त्या सेवा खूप महत्त्वाच्या असतात। त्यातल्या त्यात पितृदोष असेल, ग्रहदोष असेल किंवा कालसर्पासारखे दोष असतील तर या सगळ्या दोषांवर परिहार म्हणून अमावस्या तिथीला काही सेवा केल्या जातात। या केलेल्या सेवांच्या माध्यमातून जीवनातील ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर होतात। मग त्या अडचणींचं स्वरूप कसं असेल तर तुम्हाला विवाहात विलंब होत असेल, आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल, डोक्यावर कर्ज वाढत असेल किंवा मग तुमच्या जीवनात अनटाई खर्च होत असेल किंवा आरोग्याच्या समस्या उद्भवत असतील तर अशा वेळेस सुद्धा या पितृदोषाचे लक्षणं आपण म्हणू शकतो। या पितृदोषातून मुक्ततेसाठी महत्त्वाची सेवा केली जाते ती अमावस्या तिथीला। आणायचे अधिक महिना आहे आणि हा अधिक महिना पितृतृप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा असाच मानला जातो। गेल्या काही व्हिडिओमध्ये जसं की आपण सांगितलेलं आहे की भागवताचं पारायण जर आपण केलं तर आपल्याला पितृऋणातून मुक्ती मिळते। मग भागवताचं पारायण करणं जर आपल्याला शक्य झालं असेल तर आपण एकतरी पारायण सारांश संक्षिप्त
संक्षिप्त स्वरूपातलं भागवत सुद्धा आपण वाचन पठण करू शकतात. तर हे भागवत आपल्याला जर आजपर्यंत शक्य झालं नाही, संपूर्ण महिन्याभरात एकदाही वाचन करणं शक्य झालं नसेल, तर मग अशा वेळेस तुम्ही अमावस्या तिथीपर्यंत केव्हाही याचं वाचन पूर्ण करू शकतात. या केलेल्या वाचनातूनही या जन्मजन्मांतरीच्या शाप तळतळाटून मुक्तता मिळेल आणि तुम्हाला तुमच्या जीवनातील अडचणी सोडवण्यासाठी याची उपयुक्तता नक्कीच वाटेल. खरं तर ईश्वर सेवेइतकीच पितृसेवा ही महत्त्वाची म्हटली जाते. ज्या पितृंमुळे आपला जन्म या पृथ्वीवर झाला, त्याचबरोबर आपण जीवन जगलो, तेव्हा आपले हे पूर्वज जर सुखी असतील तर आपलं जीवनही समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थातच पितरांना स्वर्गलोकात स्थान मिळणं, बंधनातून मुक्तता मिळणं, योग्य योनी प्राप्त होणं यासाठी धर्मशास्त्रात अनेक उपाय सांगितले जातात आणि या उपाय कर्मांतर्गत सगळ्यात महत्त्वाची कर्म जी असतात त्या कर्मांना पितृकर्म असंच म्हटलं जातं. अमावस्या तिथी ही पितरांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते, पितृसेवेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. असं म्हटलं जातं की या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवर येत असतात आणि आपल्या वंशजांना बघत असतात. वंशजांना बघून ते आपल्याविषयी काय विचार करतात याचा अंदाज ते घेत असतात. त्याचबरोबर सुखी आपण जर पितृकर्म करत असताना त्यांना दिसलो तर ते आपल्याला सुखासुखी आशीर्वादसुद्धा प्रदान करतात आणि ज्यामुळे आपलं जीवन समृद्ध होतं. आणि म्हणूनच या दिवशी सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हटली जाते ती म्हणजे पितृस्तुती वाचन करणं. या पितृस्तुतीचं अधिक महिन्याच्या अनुषंगाने जर तुम्हाला 33 वेळा पठण करणं शक्य असेल, 33 पाठ करणं शक्य असेल तर या पितृस्तुतीचं या दिवशी 33 वेळा पठण अवश्य करावं. ज्या योगे तुमचे पितर संतुष्ट होतील आणि तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतील, ज्या आशीर्वादामुळे तुमच्या जीवनात ज्या काही महत्त्वाच्या अडचणी असतील, महत्त्वाच्या काही समस्या निर्माण झालेल्या असतील तर त्या समस्यांमधून बाहेर पडण्यास तुम्हाला अनेक मार्गसुद्धा सापडतील. 33 वेळा या पितृस्तुतीचं पठण करून झाल्यानंतर आपण गेलेल्या पितरांसाठी विनंती करायची आहे भगवान श्रीहरी विष्णूंना की माझे जे पितर गेलेले आहेत त्या पितरांना सद्गती मिळू देत, त्यांना योग्य योनी प्राप्त होऊ दे, या पद्धतीने आशीर्वाद मागून घ्यायचा आहे. त्यानंतर या दिवशी जी काही सगळ्यात महत्त्वाची सेवा केली जाते ती सेवा अर्थातच या दिवशी तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीला जेव्हा सेवा करणार आहात त्यात प्रामुख्याने गीतेचं 15वा अध्याय पठण करावा, विष्णू सहस्रनामाचं आवर्जून पठण करावं. त्याचबरोबर रामरक्षेचं सुद्धा या दिवशी पठण होणं अत्यंत महत्त्वाचं म्हटलं जातं. सोमवारी संध्याकाळी सोमवती अमावस्येच्या अनुषंगाने विष्णू सहस्रनामाचं पठण करायला अजिबात विसरू नये. त्यामुळे जीवनात अनंत अडचणींमधून मुक्तता मिळण्यास मदत होते. त्याचबरोबर या दिवशी अत्यंत महत्त्वाचा असा उपाय केला जातो तो म्हणजेच आपल्याला 33 दिवे प्रज्वलित करायचे आहेत, 33 दिव्याचं दान करायचं आहे. हे 33 दिव्याचं दान केल्यामुळे या दिव्यांमुळे जसा प्रकाश येणार आहे तोच प्रकाश तुमच्या जीवनातही येतो. माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होतं आणि आपल्या जीवनात समृद्धता येते. तर मग ह्या 33 दिव्यांचं प्रज्वलन आपल्याला करायचं आहे. हे 33 दिवे कुठे लावायचे आहेत, कशा पद्धतीने यांचं दीपदान होणार आहे, या सगळ्याची माहिती असणारा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध होईलच. त्याचीही आपण वाट बघूया. तोपर्यंत पितृऋणातून मुक्ततेसाठी सांगितलेली सेवा आवर्जून करा, आठवणीने करा. या दिवशी अमावस्या तिथीला खरं तर आपण संपूर्ण घर स्वच्छ करत असतो. आपल्या घरातील जी काही नकारात्मकता असते ती संपूर्ण नकारात्मकता, निगेटिव्हिटी काढून बाहेर काढत असतो. त्याचबरोबर जेवढी सकारात्मकता आपल्याला आपल्या घरात प्रस्थापित करता येत असेल तेवढी करण्याचा प्रयत्नसुद्धा करत असतो. आपल्याकडे जर वाहन असेल तर आपण वाहनाचा सुद्धा उतारा करत असतो. या सगळ्या गोष्टींची इतंभूत माहिती असलेल्या आपल्या चॅनलवर अनेक व्हिडिओ आहेत. घराच्या संरक्षणासाठी जशी गोरक्ष चिंचा आपण लावत असतो, या गोरक्ष चिंचेचा सुद्धा एक महत्त्वपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. अन्यथा नाही सापडली तुम्हाला तर स्क्रोल करून सुद्धा तुम्ही ते बघू शकतात. तर मग अशा पद्धतीने जर तुम्ही पितरांची सेवा केली तर पितृऋणातून मुक्तता तर तुम्हाला मिळेलच, पण त्याचबरोबर तुमचं जीवन सुखी आणि समृद्ध होण्यासही मदत होईल. तर मग आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच. असंच छान छान माहितीसाठी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.